हॅलो गाईस, तर कशी आहे मंडळी? आज आपण बनवूया रव्याचा सार. तूप घेऊया, काजू बदाम घेऊया अर्धा किलो, त्याला भाजून घेऊया. आता आपण घेऊया पाव किलो तूप, त्याच्यामध्ये टाकूया इलायची, 1 किलो रवा. आता या रव्याला चांगलं भाजून घेऊया गाईस. तुमच्या इथे या रव्याच्या सारला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. आज मम्मी खूप मेहनत करत आहे, तिच्या मेहनतीला सपोर्ट करा. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुढे आपण बघूया. पाव किलो खोबरं घेतलेलं आहे, त्याला किसून घेतलेलं आहे आणि भाजलेलं आहे. आता पुढे या सगळ्या सामग्रीला थंड होऊ द्या. भाजलेला रवा घ्या, त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ टाका. चवीनुसार गूळ टाकल्यानंतर आपण घेऊया खजूर. खजूर अर्धा किलो आहे गाईस. पुढे आपण टाकूया काजू बदाम भाजलेले, हे पण अर्धा किलो आहे मिक्स. पुढे आपण टाकूया किसलेलं खोबरं, जे आपण भाजून घेतलं होतं गाईस. हे सीड्सचं नाव तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल की या सीड्सला काय बोलतात. कशी वाटली गाईस रेसिपी? एकदम चविष्ट आणि पौष्टिक आहार आहे. नक्की ट्राय करून बघा हां. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.